पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारे दोन्ही राष्ट्रवादींच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला। राष्ट्रवादीला 110, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 50 जागा आणि इतर घटक पक्ष अर्थातच मित्र पक्षांना सुद्धा 5 जागा सोडल्या जाणार आहे। जिथे ज्या पक्षाचे उमेदवार जास्त तिथे त्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। उद्या सीएम डीसीएम यांची सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। बंडखोरांना आवरण्याबाबत नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। उद्या 2025 या वर्षाची शेवटची कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे। महत्त्वाचे काही निर्णय होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा महत्त्वाची बैठक उद्या पार पडणार आहे। नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली, मात्र युती होऊन देखील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहे। भाजपकडून शिवसेनेला 8 जागा देण्यात आल्या। दिलेल्या जागांवर देखील काही ठिकाणी भाजपचेच उमेदवार आहे। शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचेच उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। राज्यात भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीमध्ये खातं उघडलं। निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश आलं। भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18E मध्ये ही निवड झाली। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपनं खातं उघडलेलं आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मनसे उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांना त्यांनी भेटी दिल्या। माहीमे येथील मनसे कार्यालयाला देखील त्यांनी भेट दिली। यशवंत किल्लेदार यांनी आजच उमेदवारी अर्ज भरलाय। मनसे शाखा 192 येथे देखील अमित ठाकरेंनी भेट दिलेली आहे। मागाठाणे विधानसभेत शिवसेना भाजप आमने सामने आलेत। भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परुळेकरांना उमेदवारी देण्यात आली। शिवसेनेचे नेते शेखर शरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज, तर शिवसेनेच्या बंडखोरीमुळे परुळेकरांच्या अडचणी आता वाढल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये मारणे आणि अंधेकरांनंतर एका गुंडाचा उमेदवारी अर्ज आहे, तर गुंड बापू नायरनं सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुंड बापू नायरचा अर्ज आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 39D मधून हा अर्ज भरण्यात आला। बापू प्रभाकर नायर मूळचा केरळच्या वायनाड जिल्ह्याचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।